A very good morning to you all, dear students. On today, we are going to start the second chapter of Science First of the 10th standard, and the name of the chapter is Periodic Classification of Elements. As per the name of chapter, we have to go through the definition of element. The definition of element is that the substance made up of same kind of matter is called as element. The common examples: gold is element, iron is an element, oxygen, helium, hydrogen, nitrogen. That means which are made up of same kind of matter, they all are called as element. Then for your clarification, I will give you another example which is not an element, and that is the brass. The brass element का नहीं है, कारण brass is a combination of some elements or metals and non-metals. That's why elements म्हणजे एकाच प्रकारचा matter. Now question arises after the definition of element. We have to think about the classification of element, which is the first point from the chapter. Why there is a need of classification of elements? So the simple thing is that whenever you want to study the elements, you have to classify them properly. And let me clear you, when you are talking about the historical information, at the start the elements were known very less, and later on the elements get discovered. म्हणजे सुरुवातीला एलिमेंट्सची संख्या कमी होती आणि टप्प्याटप्प्याने एलिमेंट्सचा शोध लागत गेला. and you know that now at present we have the total 118 elements in a modern periodic table. मग आता या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करताना खरं तर at the start how the elements were classified only into the two things, that the metals and the non-metals. Later on the scientists came to the conclusion and they classified the known elements into metals, non-metals and the metalloids. But again question arises, जेवढे एलिमेंट्स माहीत होते त्यांना प्रॉपर क्लासिफाय करायचं आहे, त्यांचा एक टेबल तयार करायचा आहे. यासाठी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचाच अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा. तर सर्वात पहिला प्रयत्न ज्यांनी केला त्या शास्त्रज्ञांचं नाव आहे डोबे-रायनर. त्यांच्या क्लासिफिकेशनला, त्यांच्या टेबलला आपण डोबे-रायनर ट्राइड्स म्हणून ओळखतो 1817 मध्ये. नंतर आहेत न्यूलँड्स, ज्यांच्या की क्लासिफिकेशनला आपण न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्स म्हणून ओळखतो in the year 1866. Then the next scientist Mendeleev periodic table in the year between 1869 to 1872. त्यांच्यामध्ये मग परत आपल्याला मेंडेलिव्हच्या क्लासिफिकेशनचे काही मेरिट्स, काही डीमेरिट्स पाहायचे आहेत आणि त्याच्यानंतर फायनल क्लासिफिकेशन ज्यांचं आपल्याला मिळालं ते म्हणजे हेनरी मोसिले, ज्यांच्या टेबलचं नाव आहे मॉडर्न पिरियडिक टेबल आणि जे की आपण आज यूज करतोय. म्हणजेच एलिमेंट्सच्या शोधाप्रमाणे त्यांचं क्लासिफिकेशन करण्यात आलं. मग या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी क्लासिफिकेशन करताना कोणत्या गोष्टींचा आधार घेतला, कुठल्या बेसिसवरती त्यांनी क्लासिफिकेशन केलं, याचा आपल्याला विचार करायचा. आणि याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, ॲटम्सचा विचार करताना दोन प्रॉपर्टीज आपल्याला फार काळजीपूर्वक लक्षात घ्यायच्या. ॲटम्स असतील, एलिमेंट्स असतील. द फर्स्ट प्रॉपर्टी इज ॲटॉमिक नंबर अँड द सेकंड प्रॉपर्टी इज ॲटॉमिक मास नंबर. 8वी मध्ये तुम्ही शिकलेला आहे, यू नो द डेफिनेशन ऑफ ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर. आपण थोडंसं बेसिक पण पाहतोय. तर ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन मी तुम्हाला क्लिअर करतो. द नंबर ऑफ प्रोटॉन्स or electrons present in an atom is called as atomic number. Then question arises, what is the atomic mass number? The sum of number of protons and neutrons present in an atom is called as atomic mass number. मग आपण ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर ह्या दोन्ही गोष्टींचा का विचार करतोय? कारण काही सायंटिस्टनी ॲटॉमिक मास नंबर ही ॲटमची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे असं म्हटलेलं आहे. तर हेनरी मोसले यांनी ॲटॉमिक नंबर ही ॲटमची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे असं म्हणलेलं आहे. आणि अकॉर्डिंगली या सर्व क्लासिफिकेशनचा आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे. तर आपण आता पॉईंट वाईज सुरुवात करूया. सो हियर वी स्टार्ट. द नेम ऑफ चॅप्टर इज पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. At the start we have to answer the questions which are given here as can you recall. म्हणजे तुम्हाला पूर्वीच्या अभ्यासावर आधारित या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. You can read the first question is given, what are the types of matter? The very simple answer is here, solid, liquid, gas. These are the types of matter. विद्यार्थ्यांनी ही उत्तरं आपल्या पुस्तकामध्ये मेन्शन करून घ्यायचे. सेकंड क्वेश्चन, what are the types of elements? Again just we have revised that metals, non-metals and
metalloids are the types of elements. The third question is, what are the smallest particles of matter called? So simple, the smallest particle of a matter is which is called as atom. And the fourth question is, what is the difference between the molecules of elements and compounds? तर आपल्याला माहित आहे एलिमेंट्स आणि कंपाउंड मध्ये काय फरक आहे. तर एलिमेंट्स कंटेन वन टाइप ऑफ atoms and they can't be decomposed. Compound are produced by the chemical means and they can be separated. असा हा फरक आहे. तर याचा आपण जर विचार केला तर या 4 प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलेली आहेत आणि आता आपण पुढे जातोय. The first point is here, Dobereiner triads. In the year 1817, the Dobereiner suggested that properties of elements are related to their atomic masses, and he arranged the 3 elements in a group which is called as triad. म्हणजे 3 एलिमेंट्सची डोबेरायरने अशा पद्धतीने मांडणी केली की त्या ग्रुपला आपण ट्राइड म्हणू शकतो. आणि या ट्राइडचं वैशिष्ट्य असं असणार आहे की मधला जो एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक मास नंबर हा राहिलेल्या 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेसच्या मीनशी इक्वल असणार आहे. म्हणजेच डोबेरायनर ट्राइड्सचा लॉस हा आहे की ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट वॉज approximately equal to the mean of atomic masses of other 2 elements. आता समजून घेण्यासाठी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पहिलं उदाहरण. ट्राइडमध्ये आपण पहिला ट्राइड लक्षात घेऊ. सिम्पली सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट व्हायचं आहे. 1 नंबरला तुम्ही पाहू शकताय लिथियम, सोडियम, पोटॅशियम. याच्यानंतर तुम्हा सर्वांना लिथियमचा ॲटॉमिक मास माहीत आहे. Student have to concentrate. We are thinking about atomic mass, not about the atomic number. So the atomic mass of lithium is 6.9. When we are talking about the sodium, the atomic mass of sodium is 23. And when we are talking about the atomic mass of potassium, that is 39.1. So as per the law, just we have discussed, the middle element is here sodium in the triad of lithium, sodium and potassium. So the mass of sodium, that means the middle element, should be approximate mean of atomic masses of remainder 2 elements. मग आता सोडियमला सोडून इथे दुसरे 2 एलिमेंट्स कोणते आहेत? येस, यू आर करेक्ट, लिथियम अँड पोटॅशियम. मग आपण आता मीन कसा काढणार आहोत? सोडियम हा मिडल आहे, लिथियम आणि पोटॅशियम यांच्या ॲटॉमिक मासेसचा आपण मीन काढणार आहोत. हाऊ टू फाइंड आउट द मीन? दॅट इज नोन टू यू ऑल. त्या दोघांच्या मॅसेसची बेरीज करा, त्याला 2 न डिवाइड करा, अँड वॉट एव्हर द आन्सर दॅट इज नथिंग बट द मीन. सो इंटरेस्टिंग, सी हिअर. व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ लिथियम? दॅट इज 6.9. व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ पोटॅशियम? दॅट इज 39.1. मीन काढण्यासाठी या दोघांचं ॲडिशन करून मी त्याला 2 न डिवाइड करतो आहे. नक्कीच वेन वी आर ॲडिंग 6.9 प्लस 39.1 you will get the answer is 46. Now divide by 2 the 46. So 46 divided by 2 is nothing but equal to 23, and the 23 is the atomic mass of middle element, that is the sodium. म्हणजेच डोबेरायडरनं ट्राइडचा जो लॉ सांगितलेला आहे तो या ठिकाणी काय झालेला आहे? फॉलो झालेला आहे, सिद्ध झालेला आहे, हे आपण लक्षामध्ये घेऊ शकतो. But one more thing is there, the all known elements could not be classified into the Dobereiner triads. म्हणजे इथं 3 एक्झाम्पल्स आपल्याला दिसत आहेत. लिथियम, सोडियम, पोटॅशियम याचा एक ग्रुप आहे, तो करेक्ट आहे. कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम याचा एक ग्रुप आहे, तोही करेक्ट आहे. आणि शेवटचा आहे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन याचा एक ट्राइड आहे किंवा ग्रुप आहे, तोही बरोबर आहे. पण मी काय सांगतोय, all the known elements by that time could not be classified into the Dobereiner triads. सगळ्यांचंच क्लासिफिकेशन या पद्धतीनं त्यावेळेला होऊ शकलेलं नाही आहे. म्हणून डोबेरायनरच्या ट्राइडची क्लासिफिकेशन मेथड जी आहे ती आपल्याला फेल झाली असं म्हणता येईल. आणि यानंतर कुठल्या शास्त्रज्ञानं प्रयत्न केला तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे न्यूलँड्स. नाव हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज. डोबेरायनरच्या नंतर न्यूलँड या शास्त्रज्ञाने त्यावेळेला माहीत असलेल्या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला.
how he classified the elements. So first let me clear you. He arranged the all known elements in the increasing order of their atomic masses. म्हणजे ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमानं इलेमेंट्सची माहिती केली, मांडणी केली. एक लक्षात घ्या, डोबेरायनरनं सुद्धा ॲटॉमिक मास नंबरचाच विचार केला होता. न्यूलँडने सुद्धा ॲटॉमिक मास नंबरचाच विचार या ठिकाणी केलेला आहे. जेव्हा याने ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमानं इलेमेंट्सची मांडणी केली तेव्हा काय लॉ त्यांनी मांडलेला आहे? ही फाउंड दॅट द एव्हरी 8 एलिमेंट हॅड सिमिलर प्रॉपर्टीज टू द फर्स्ट वन. व्हॉट डज इट मीन? काय म्हणायचं आहे सायंटिस्टला या ठिकाणी? की ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमानं इलेमेंट्सची मांडणी केल्याच्यानंतर 8व्या इलेमेंट्सच्या प्रॉपर्टीज या पहिल्या इलेमेंट्सशी सिमिलर होत्या. म्हणजे मांडणी आपण केलेला आहे इलेमेंट्स 1 2 3 4 अकॉर्डिंग टू द ॲटॉमिक मास नंबर. तर 8वा आणि पहिला इलेमेंट सारखे गुणधर्म दाखवत आहे, परत पुढचा 8वा आणि पहिला सारखे दाखवत आहे. दॅट मीन्स ही classified the elements as per the law of octaves. तर law of octaves काय होता? Accordingly every 8th element had properties similar to those of the first element. And the most important, he compared his law with the sa re ga ma pa dha ni sa, which is called as सप्तक. तुम्हाला माहित आहे सप्तक म्हणजे सा रे ग म प ध नि सा. यामध्ये सुद्धा सा रे ग म प ध नि झाल्यानंतर परत सा येतो. म्हणजे 8वा आणि पहिला मूलद्रव्य समान गुणधर्म दाखवतो असं यांनी आपल्या लॉमधनं मांडलेलं आहे. बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट दिस लॉ वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू द कॅल्शियम. म्हणजे कॅल्शियमच्या नंतर येणारे जे इलेमेंट्स आहेत त्यासाठी हा लॉ लागू झालेला नाही आहे. आय विल रिपीट. This law was found to be applicable only up to classification of calcium. आणि त्यामुळं या क्लासिफिकेशन मेथडचा सुद्धा आपल्याला पूर्णपणे वापर करता आलेला नाही. म्हणजेच यानंतर सुद्धा एका दुसऱ्या शास्त्रज्ञाने क्लासिफिकेशनचा प्रयत्न केला आणि हे क्लासिफिकेशन न्यूलँडचं क्लासिफिकेशन, ऑक्टेव्हचं क्लासिफिकेशन आपल्याला स्वीकारता आलं नाही. आणि पुढचे सायंटिस्ट होते मेंडेलिव्ह. तर या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचा अभ्यास आपण पुढच्या तासामध्ये करणार आहोत. इथंपर्यंतचा अभ्यास विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा व्यवस्थित करायचा आहे. So students, on today we have seen about what is the definition of element, then we have seen about what is the need of classification of elements, then we have seen about what is the Dobereiner triad and what is the Dobereiner triad's law, and then we have seen about न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. आणि मग याच्या पुढच्या तासामध्ये आपण मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल हा भाग पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबलकडे जायचं आहे. सो वी विल स्टॉप हिअर. रिमेनिंग पार्ट इन नेक्स्ट फ्रेड. हॅव अ नाईस डे.